नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल. म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. उपाय: प्रेम आयुष्याला मधुर बनवण्यासाठी आपल्या खिशात एक सुगंधित रुमाल ठेवा. वृषभ राशी घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील एक वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. कामाची अधिकता आज तुम्हाला मानसिक रूपात चिंतित करू शकते. तथापि, संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. उपाय: कौटुंबिक सदस्यांच्या आनंदात वाढ होण्यासाठी एक छिद्राचे कांस्याचे नाणे पाण्यामध्ये फेकले जाऊ शकते. मिथुन राशी तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर जातील. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर हास्य नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंद वार्ता मिळेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता. उपाय: आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना काळी छत्री आणि काळे शूज दान करणे आर्थिक स्थितीसाठी सुधारणा होईल. कर्क राशी
एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. उपाय: कुठल्याही पवित्र स्थानावर हिरवे नारळ वाहून शांतता कायम ठेवा. सिंह राशी. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता. परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. आरोग्य चांगले राहील. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता असेल. उपाय: विलक्षण आर्थिक जीवनासाठी योग्य पुस्तके, शैक्षणिक वाचन सामग्री, योग्य व्यक्ती, शैक्षणिक विद्वान इत्यादीची गरज आहे. कन्या राशी. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्याच तुमचे भलेच होईल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकता. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. इंटरनेट सफरिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबतच तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची बांगडी हातात घाला. तूळ राशी. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात.
आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो आज तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान मोठ्या पार्टीचे आयोजन करू शकता. नशिबावर हवाला ठेवून न राहता आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. उपाय: घरामध्ये लाल रंगाचे पडदे आणि चादरीचा उपयोग करा. वृश्चिक राशी: आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. मित्रांबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याच्या आधी संतुलित विचार करा. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: गंगाजल छिडकावणे आरोग्यासाठी शुभ असेल. धनु राशी: आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकता. या वेळात तुम्हा दोघांमध्ये थोडाफार वाद होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट तुम्ही स्पष्टतेने समजू शकता. अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात, त्यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. उपाय: दूध आणि खडी साखर 5 तरुण मुलींना वाटा आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढवा. मकर राशी: घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. कोणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.
आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. उपाय: सुखी दाम्पत्य जीवनासाठी आपल्या प्रेमीला निळे फूल भेट द्या. कुंभ राशी. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळही खराब होईल. तुम्ही आराम करण्यात यशस्वी होणार नाही, कारण तुमचे काही तथाकथित मित्र तुम्हाला आराम करून देणार नाहीत. तथापि, प्रत्येक शिक्क्याचा एक चांगला पैलू असतो. या संधीचा उपयोग तुम्ही मैत्री घनिष्ठ करण्यात करू शकता. यामध्ये तुम्हाला फायदाही मिळू शकतो. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरी प्रयत्न करतील. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्यदेवाला प्रातःकाळी लाल फूल अर्पण करा. मीन राशी. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते आणि ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकता. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. उपाय: हनुमानाला चमेलीचे तेल, सिंदूर, चांदीपासून बनवलेला चोळा अर्पित करा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.